असं नाही दिसत. हा इकडून दिसली. ही आमची दुर्गा चाललेली आहे मावशीच्या घरी. अय गाव रे दुर्गा. दिसतच नाही याच्यात. बाय. ही गेलेली आहे काकाच्या घरी आपली दुर्गा. ओ काय आलं तुला? आता सुना काय आता? इकडे आलेले आहे बुरबुर पावसाची थेंब. म्हणजे आता पाऊस चालू झाला, बुरबुर झाला एकदम बारीक. नेमकं तो ट्रॅक्टर जुन्यातला आहे, जिओचा आहे. मला नाही आवडला. आलो चाललो निघून. थोडस तुम्हाला दाखवायला. मला नाही आवडलं, तुम्हाला दाखवणार नाही मी. पावसाचे चालले धक्के. येतोय जातोय येतोय जातोय. आणि नेमकी मोठी गाडी नाही आणि बाजारात पण जायचं होतं. सो गाईज आता दुर्गा आपली गेलेली आहे. म्हणजे दुर्गा म्हणजे आपली काळी गाय ती गेलेली आहे. ती आता मावशीच्या घरी. आणि आपली ही गौरी ना खूप जास्त गागती. त्याच्यामुळे आपण उपाय केला आहे. एकदम मोकळं सोडून दिलंय तिला. म्हणजे आता मोकळं म्हणजे मोकळंच आहे. तरी अशी राऊंड 10-15 फूटच्या आसपास ती खेळती. नाचती खेळती नाचती खेळती. गौरीला ना आपण इकडे शेडमध्ये बांधून ठेवू. आणि ती दिली तिचं चांगलं विशेष. आणि माझं नेमकं ना VIचा डेटा म्हणजे VI 400 रुपयेवाला रिचार्ज आहे ना, तो अनलिमिटेड होता. म्हणजे 4G अनलिमिटेड. आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम असा झाला का 300 GB महिन्याला होतं. आता दर दिवसाला म्हणजे आता उद्या रिचार्ज संपणार आहे. आणि आज कालपासून तर उद्यापर्यंत म्हणजे उद्या 18 तारखेपर्यंत म्हणजे 1-1 GB राहणार आहे. आता ते मी वरतून रिचार्ज केला परत. आता माहीत नाही असं का झालं, का नाही. एवढं 300 GB मला तर जास्त GB लागत. दर दिवसाला 100 GB राहतो. आणि म्हणजे आता 100 GB दिवसाला राहतो. आणि नेमकं आता VIचा यूज जास्त आहे माझा, कारण की व्हिडिओ अपलोड करायला लवकर होऊन जातो. 300 GB राहतं. मग आता बघू, आता गौरीला आता जाऊ बांधू व्यवस्थित आणि करू ब्लॉग थोड्या वेळात एंड. तो काही आता डाळिंबाची तयारीसाठी हा काटा आहे ना, याचा 2 पावके नाही. त्याला मी ट्रॅक्टरमध्ये सहज नट शोधत होतो. मोठा आता डिक्की पण साफ करून घे. डिक्कीमध्ये बघा किती माताड आहे. आणि इकडं वायसर ते काढली आहे. आणि इकडं सगळे पाहणे. आणि हे बघा इकडं हे थोड्या वेळ राहिले, पण याला लॉक पिन लावले आपण. त्याला आता थोडं लोटून आणि हा पाहणा आहे ना, हा नट आहे ना, हा लावून इडं टाईट करून आणि इडं दगत दुसरा असं करायचं आहे. आणि आमची दुर्गा गेलेली म्हणून होती, ही आमची गौरी एकटीची उभी. का गौरा काय झालं? एकदम सुन सुन. अगो माझी गौरा. आज या तुमच्या पाठ्याला काहीच सकाळपासून काम नाही, कारण की सगळे काम ऑलरेडी झालेले आहे. मग आता फक्त इकडे तिकडे हिंडणं असं चाललंय माझं सकाळपासून. काका आले आणि आपली दुर्गा दिलेली आहे आणि आपली गौरी आज नाराज झालेली. मग इकडे पावसाने थोडंसं चांगला जोर घेतलेला आहे, थोडा मानव घेतला नॉर्मल. आता झेंडू पण चांगला दिसतो, एकदम कडक उभं राहिलेला दिसतो. असा दिसेल बघा तुम्हाला एकदम छान. हे बघा आता 6 दिवस झालेले, 5 का 6 दिवस. आणि एवढी एकदम झेंडू एकदम चांगला घेतो. ब्लॉगसाठी काहीच नाही. आणि असं आहे काही झाडांना आपल्या फुलं जास्त आलेली हे बघू शकता इकडून तुम्ही. आणि त्याच्यामुळं मग ब्लॉग आज थोडा छोटासाच राहील, कारण की विशेष असा आहे का काहीच नव्हतं करायला. आणि सकाळपासून ब्लॉग काढायचा मूड पण नव्हता, कारण की मोबाईलमध्ये नेटसुद्धा नाही. कालचाच ब्लॉग अजून अपलोड होईल नाही. काय करावं असं झालं आहे. आणि माझं म्हणणं असं होतं का हाय लाईट ही आणि इकडे एक बल्ब आहे, इडून असं करावं, ही पट्टी जोडलेली आहे त्याचं असं होऊन इडं हाच ठेवावा. आणि आपल्या घराच्या दुसऱ्या मजल्यावरून आणि तिकडं वरती हॅलोजन मोठं लावावं. असं 100 वॅटचं आहे ना,
किती वॅट पण तरी माहित नाही आपल्याला. तो वरती लावायचा, तिकडून त्याचं कनेक्शन वेगळं करायचं, तिकडून डायरेक्ट तिकडं म्हणजे इकडं आपल्या घराच्या पुढं प्रकाश पडल, आणि एक तिकडं लावायचा झाडाच्या तिकडं, तिकडून इकडं आणायचं, म्हणजे तिकडून हा इकडूनचा तिकडं फेकल आणि तिकडूनचा इकडं होईल प्रकाश, म्हणजे दोन्ही पण एकदम प्रकाश फुल पडेल, म्हणजे आपल्याला इचुकाटा म्हणा काही हेच नाही राहणार, प्रॉब्लेम नाही राहणार आपल्या घराला, एकदम सिक्युरिटी. आजपासून लगातार जोपर्यंत पाऊस आहे तोपर्यंत लाईट जाणार. आता लाईट गेलेली आहे बघा. मग आता ही बॅटरी, एक अजून एक जुगाड. आता वाजलेले आहे 7. इकडे लाईट पण चमकत नाही. फोल्डर मधली बघा हीच ती, आणि टी व्ही पण बरे, आणि आई पण झोपली सुना सुना, आणि मी पण झोपले सुना सुना. आई काय झोपली का? लाईट का होईल? ऐकलं, रात्रीची झोपायच्या टायमाला लाईट येते. ऐकलं का? सगळं सुना सुना झालं सगळं, फक्त ती सोलर लाईट चालू आहे आपल्या घरापासली, बाकी सगळं सुना आहे. बघ इकडं कंपनीची चालू आहे, आणि इकडं तेव्हा त्यांच्या घराची पण बंद आहे ही बघ. आणि पेट्रोल पंप, हॉटेल, कंपनी सर्व बंद आहे. लाईट आली नाही म्हणून जुगाड ट्रॅक्टरची बॅटरीवर असं केलेलं आहे. आणि इकडे चालला आहे एन्जॉय तू खाऊ. आता वाजले 8:33. लाईट नाही म्हणून जुगाड. जेवण करायचं नाही. एवढे वाजले, एवढे अरे 8:33. यहाँ लगातार 4 घंटों से पढ़ाई करी जा रही है. 10वीचं वर्ष म्हणून अभ्यास. उधर पढ़ने का, मेरे इलाका में नहीं आने का. ही खिडकी बघा, ही खिडकी उघडायची नाही, हीच उघडायची नाही, म्हणजे उघडायची नाही, ही पण नाही ही पण नाही. आता स्वतःने ही उघडी करून झोपून घेतलंय.